आणि हा नवीन झटका मित्रांनो, इंदापूरच्या आधी जो जंगल आहे तिथे टोल कधी बांधण्यात आला. इंदापूरला पोहोचलोय. इंदापूरचा पण हळूहळू मोठा मानगाव झालेला आहे. इथे पण भयानक चक्का जाम लागतो. बघूया किती वेळ लागतो इथे. जबरदस्त ट्रॅफिक चालू आहे. तर आज आपण निघालो आहोत आपण आपल्या गावी. लास्ट टाइम आपण मोटो व्लॉग केलेला, बाईकने गेलेलो गावी. यावेळी आपल्या 4 व्हीलरने चाललो. आता पोचलो आहे तलोजा MIDC मध्ये. पुढे काहीतरी ॲक्सिडेंट झाला की काय माहीत नाही, भयानक जाम लागला आहे. चला तर पनवेलला पोचलोय. पेट्रोल भरून निघालो आपण. आता थोड्याच वेळात पनवेल क्रॉस करू. पळसपे फाट्याला पोचलो आहे. लेफ्ट घेऊन आपला मुंबई गोवा हायवे चालू होईल. बाईकने आलेलो तेव्हा रस्त्याची हालत तर एकदम खस्ता होती, म्हणजे होता तसाच रस्ता होता. आता कमीत कमी 2-4 महिने झाले असतील. पाहूया रस्ता कसा आहे ते, काय सुधारणा झाली आहे की आहे तसाच आहे आपला मुंबई गोवा हायवे 10 वर्षापासून. पाहूया. काय मस्त वातावरण आहे मित्रांनो. पहा, एकदम आभाळ एकदम भरून आलेले आहेत आणि फुल पावसाळ्याचं वातावरण झालं एकदम. पाऊस पडला तर खूप मजा येते. आणि किल्ला पण काय मस्त दिसत आहे एकदम इथं. रस्त्यावर मंकी बघा मित्रांनो, रस्त्यावर बसलेत. हे पहा, हे पहा, हे पहा. कर्नाळा अभयारण्य. चला तर वडखल क्रॉस केलाय. वडखलच्या जस्ट पुढे आलोय. इकडे ब्रिजची कामं चालू आहेत अजून. बरेच वर्ष झाली इथे कामं चालू आहेत ब्रिजच्या. अजून काही कम्प्लीट नाही झालं. इथपर्यंत तर रस्ता ओके होता. पुढे पाहूया कसा रस्ता भेटतोय. एवढा गोड मी थोडी घेतला. मला काय माहिती ते मिठाईवाले एवढा गोड बनवतात लाडू. टेस्ट करून आणायचं. खूप गोड आहे ना. वातावरण खूप मस्त आहे मित्रांनो. निघालोय तेव्हापासून असं वातावरण आहे. अजिबात ऊन भेटला नाही कुठे. मस्त वातावरण आहे एकदम. मस्त एकदम थंड. मला भीती वाटत होती की दुपारच्या टायमाला निघालो ऊन खूप भेटेल, पण कुठेच ऊन भेटला नाही. मस्त क्लायमेट आहे एकदम. सगळीकडे ढग पसरलेत. पाऊस पडला तर खूप मजा येईल थोडाफार. म्हणजे गावी आलेला थोडा फायदा होईल. पावसाळ्यातली फिलिंग. चला पुढे मस्त असं हॉटेल बघून नाश्ता करायला, चहा मारूया. चहा प्यायला थांबूया जरा. इथे आमटेम जवळ पण एक ब्रिजचं काम चालू आहे. या साईडचे रस्ते पण पेपर ब्लॉकने भरलेले मागे. बऱ्यापैकी रस्ता ठीक आहे. आणि फ्लावरचं काम पण जोरात चालू आहे. विदिन द मंथ असं वाटतं चालू होईल. हा हे बघा, हा पेपर ब्लॉकचा रस्ता इथून होता. असा काय होता रस्ता. वडखल क्रॉस केलाय मित्रांनो. मस्त वातावरण आहे, एक नंबर. आणि देऊला इथे प्रेशर आलाय. चला, असा काही वातावरण आहे मित्रांनो. मस्त झालंय वातावरण.
तर हॉटेल नवरत्न मध्ये नाश्ता केलेला आहे. जस्ट पाली क्रॉस केल्यावर लेफ्ट हँड साइडला आहे. मस्त हॉटेल आहे. मस्त होतं नाश्ता वगैरे, मजा आली. चला आता निघूया फटाफट. चला आता थोड्याच वेळात इंदापूरला पोहोचू. इथपर्यंत तर रस्ते बऱ्यापैकी होते, म्हणजे खूप चांगले रस्ते होते, मजा आली. एवढा त्रास नाही झाला यावेळी. बहुतेक तरी कॉन्क्रीटीकरणचं काम झालेलं आहे. कॉन्क्रीटीकरणचं मस्त रस्ते होते. भरपूर प्रमाणात काम झालेलं आहे. आणि यापुढे तर रस्ता इंदापूर पासून तर ऑलरेडी चांगलाच आहे. इथपर्यंत थोडा खराब होता. आणि या जंगलातलं काम पण बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि हा नवीन झटका मित्रांनो, इंदापूरच्या आधी जो जंगल आहे तिथे टोल कधी बांधण्यात आला. भरपूर जोरात काम चालू आहे टोलचं. म्हणजे 10 वर्ष लावले रस्ता बनवायला आणि 10 महिने पण नाही लागले टोल बनवायला. म्हणजे रस्ता बनवल्या लगेच टोल वसुली चालू झाली आहे मित्रांनो. हे पहा, मुंबईकडून येताना इंदापूरच्या आधीचा जो जंगल लागतो तिथेच टोलचं काम चालू आहे जोरात. थोड्याच महिन्यात हा चालू पण होईल मला वाटतं. रस्ता भले चालू नाही होणार पूर्ण मुंबई गोवा हायवे, पण टोल चालू झाला. चांगली गोष्ट आहे. यामध्ये काम फटाफट होतं. या अशा कामांमध्ये फटाफट कामं केली जातात. 10 वर्ष जे जनतेने सोसलं, जेवढे जीव गेले त्याच्याबद्दल काय नाही, पण टोल इमिजिएट चालू झाला. ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची. रेन अलर्ट देऊ. काय बोलतो? कुठे? या साईडला पुई मतलब पुई. रोहा आला. रोहा. चला मित्रांनो, इंदापूरला पोचलोय. इंदापूरचा पण हळूहळू मोठा मानगाव झालेला आहे. इथे पण भयानक चक्का जाम लागतो. बघूया किती वेळ लागतो इथे. इंदापूर आणि मानगाव हे दोन आता अवघड जागेचं दुखणं झालंय. जर तुम्हाला गावी यायचं असेल इथे अर्धा एक तास घालवायलाच लागतो. ही इंदापूर पासून लाईन लागली मित्रांनो. बापरे, 1 किलोमीटर तरी लाईन लागली कमीत कमी टुवर्ड्स मुंबई. अजून पण लाईन आहे, अजून पण. एक 1.5 किलोमीटर झालं मी बघतोय. शेवटी आता व्हिडिओ काढायला घेतला मी, तरी पण अजून लाईन चालूच आहे. इथे नाही, अजून संपली नाही. इंदापूरचा पण मानगाव झाला मित्रांनो, सेकंड मानगाव. तरी अजून बायपास काढायची अक्कल येत नाही इथपर्यंत. बापरे, इथपर्यंत लाईन आले. हा हॉटेल तुम्ही बघितलं असेल, हॉटेल मल्हार. इथपासून लाईन लागली. चला आता मेन जो आहे आपला सरदार मानगाव, तिथे जाऊन बघूया काय हाल आहे. मित्रांनो, माणगावला पोहोचलोय. इथे एवढा ट्रॅफिक नाही भेटला आपल्याला. जास्त 5 मिनिटात निघालो आपण पटकन. हा आहे माणगावचा बाजार. थोड्याच वेळात पोहोचू आपण गावी. चला पुढे निघूया. हा माणगावचा ट्रॅफिक मित्रांनो, ढालगर फाट्यापर्यंत आलेला आहे. अजून पण ट्रॅफिक आहेच माणगावचा टुवर्ड्स मुंबई. रेल्वे ब्रिज
ब्रिजच्या इथपर्यंत आहेच, अजून पाठीमागे पण आहे वाटतं कोकण रेल्वे. चला तर 7 वाजले आहेत, ऑलमोस्ट आपण लोणेरेला पोहोचलोय. मॅडम मस्त झोपलेत देवपाठी, मजा करतोय. आणि संध्याकाळचा हा व्ह्यू ओपतेही व्ह्यूच्या चक्करमध्ये आता समोरच्याला डुश केला असता. म्हणून मित्रांनो, गाडी चालवताना लक्ष ठेवणे गरजेचं आहे. आणि माझ्या राईट साईडला एक मस्त व्ह्यू दिसतोय. मित्रांनो 7:30 वाजलेत, आपण पोहोचलो आपल्या गावी.